जय हिंद सर्वांना। तर हा व्हिडिओ महिला कॅटेगरीसाठी आहे। तर महिला कॅटेगरीचा 2024च्या भरतीमध्ये कट ऑफ सर्व कॅटेगरीबद्दल बोलत आहे मी। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी सर्व कॅटेगरीबद्दल। तर 2024च्या भरतीमध्ये कट ऑफ कसा गेला होता, कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा खाली गेल्या होत्या, या 2025च्या भरतीमध्ये आपल्याला किती टोटल करावे लागेल की आपण सेफ झोन मध्ये जाऊ, तर आपण ते सविस्तरपणे पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे, मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो की 2025च्या कोणत्याही अपडेट्स असो, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपण पाहूयात एसटी कॅटेगरी 2024च्या भरतीबद्दल आपण बोलत आहे, मागच्या मेरिट बद्दल हे लक्षात असू द्या। तर एसटी कॅटेगरीचा जर विचार केला तर सर्वात हायेस्ट लिस्ट बघू आपण की एसटीची सर्वात हायेस्ट लिस्ट कुठे गेली महिलांची। तर नाशिक शहरला 121 मार्कांवर, परभणीला 121 मार्कांवर, या दोन ठिकाणी मागच्या 2024च्या भरतीमध्ये हायेस्ट मेरिट गेली होती। परंतु 10 जिल्हे असे आहेत की जिथं 100 मार्कांच्या खाली ते 100 मार्कांच्या आसपासच लिस्ट गेलेली आहे। तर ते पण आता पाहूयात। म्हणजे 6 जिल्हे असे ठराविक आहेत की तिथं टफ लिस्ट लागली एसटी कॅटेगरी महिलांची। नाशिक शहर आणि परभणीला सर्वात हायेस्ट लिस्ट आपण बघितलं की 121 मार्कांवर हायेस्ट लिस्ट लागलेली आहे। सातारा सारख्या जिल्ह्यात 120 मार्कांवर, मुंबई सारख्या जिल्ह्यात 119 मार्कांवर, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात 118 मार्कांवर। तर हे जिल्हे एसटी कॅटेगरीच्या महिलांसाठी हे जिल्हे टफ होते। तर 10 असे जिल्हे आहेत की त्यांचे मेरिट हे फक्त 100च्या डायरेक्ट खाली लागलेलं आहे। तर ते 10 जिल्हे पण आपण बघूयात की 10 जिल्हे, यावरून फक्त व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की यावरून आपल्याला या 2025च्या भरतीमध्ये आपण किती टोटल करायला पाहिजे की आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव येईल, तर सेफ झोन मध्ये जाऊ आपण। तर 10 जिल्हे असे आहेत की तिथं 100च्या खाली लागलेले आहेत। नाशिक ग्रामीणला फक्त मागच्या वेळेस 73 मार्कांवर लिस्ट गेली होती। सांगली सारख्या जिल्ह्यात 74 मार्कांवर, छत्रपती संभाजीनगर लोहमार्गला आणि ग्रामीणला दोन्हीला पण मेरिट फक्त 82 मार्कांवर एसटी कॅटेगरीची ही मेरिट लागलेली आहे। सोबतच महाराष्ट्रातलं धाराशिव असेल, वाशिम असेल, पुणे जीआरपी असेल, सोलापूर शहर असेल, जालना सिटी असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा खाली मेरिट हे एसटी कॅटेगरीच्या महिलांचं लागलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। व यावेळेस आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे, तर यावरून आपल्याला नक्कीच समजेल की आपल्याला किती टोटल करावी लागेल मागच्या पेपरचा आढावा घेतल्यावर। तर यावरून आपल्याला नक्कीच समजेल की आपण किती टोटल करायला पाहिजे, जेणेकरून आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव येईल। ओबीसी महिलांबद्दल बोलूयात। नाशिक शहर आणि धुळे या दोन ठिकाणी 127 मार्कांवर ओबीसी महिलांची लिस्ट ही गेलेली आहे। त्यातच नाशिक ग्रामीणचं मेरिट 89 मार्कांवर आलं होतं। महाराष्ट्रातील 4 जिल्हे असे आहेत की 100च्या खाली लिस्ट गेलेली आहे ओबीसी महिलांची, तर ते पण आपण बघूयात। 5 ते 7 जिल्हे असे आहेत की फक्त 120 क्रॉस गेलेले आहेत, 5-7 जिल्हे। त्यानंतर मुंबई, जळगाव, सिंधुदुर्ग, ठाणे शहर, बीड, नागपूर शहर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांचा मेरिट 120 क्रॉस गेलेला आहे, 120 क्रॉस झालेला आहे। तर पण त्याच वेळेस यवतमाळ आणि वाशिम, वर्धा, नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये फक्त 100च्या खाली मेरिट हे आलेलं होतं ओबीसी महिलांचं। तर हा या भरतीमध्ये आपल्याला 2024च्या भरतीमध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये फरक आपल्याला आढळून येतो। एनटीसी महिला बघू आपण आता। एनटीसी महिलांमध्ये जर सर्वात हायेस्ट मेरिट जर लागत असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये लागलं होतं, जे की 128 मार्कांवर एनटीसी महिलांचं मेरिट हे गेलं होतं त्यावेळेस। त्यानंतर मुंबई सारखा जिल्हा असो 125 मार्कांवर एनटीसीचं, आणि महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत की जिथं 120 क्रॉस गेलेले आहेत, ते पण आपण पाहूयात की ठाणे, धुळे शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, रायगड या जिल्ह्यांमध्ये 120 क्रॉस मेरिट झालेलं होतं एनटीसी महिलांचं। पण त्यातच जर आपण काही असे जिल्हे बघितले की तिथं मेरिट फक्त 100च्या खाली मेरिट लागलेलं आहे। महाराष्ट्रातील असे 5 जिल्हे आहेत की एनटीसी महिलांचं मेरिट फक्त 100च्या खाली आलं होतं, तर ते पण आपण पाहूयात। यवतमाळ सारख्या जिल्ह्यात फक्त 84 मार्कांवर मेरिट गेलं होतं। यवतमाळला बऱ्याचशा प्रमाणात सर्व कॅटेगरीचं मेरिट हे खाली आलेलं होतं, पण यावेळेस सांगता येत नाही। तर यवतमाळ सारख्या जिल्ह्यात 84 मार्कांवर एनटीसीची मुलगी ही तिथं पोलीस झालेली होती। बीड सारख्या जिल्ह्यामध्ये 87 मार्कांवर पोलीस झालेली होती। भंडाऱ्याला 91, कारण की भंडाऱ्याचा पेपर आपल्या सर्वांना माहिती आहे। वाशिमला 94, मुंबई जीआरपीला 96, याबाबत म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं फरक आढळून येतो। ओपन महिलांचा जर बघितलं आपण तर काही जिल्ह्यांत 135 ते 138 मार्कांपर्यंत ओपनच्या महिलांचं मेरिट हे गेलेलं आहे। तर काही जिल्हे असे आहेत की तिथं 100चे
आत किंवा 100च्या आसपासच मेरिट गेलेलं आहे, ते पण जिल्हे आपण बघूयात. बीड सारख्या जिल्ह्यात सर्वात हायेस्टचा जर आपण विचार केला ओपन महिलांचा, तर बीड सारख्या जिल्ह्यात 138 मार्कांवर, सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात 135 मार्कांवर गेलं. धुळे नाशिक या जिल्ह्यात 130-132च्या दरम्यान लागलं होतं. पण काही जिल्हे असे आहेत की फक्त 100च्या खाली लागलेले आहेत, तर ते पण आपण बघूयात. की वर्ध्यासारख्या ठिकाणी फक्त 95 मार्कांवर, सोलापूर शहरला 93 मार्कांवर ओपनचं मेरिट आपण बघत आहे. ओपनची मेरिट पण 100च्या खाली येत असतात. भंडाऱ्याला 104 मार्कांवर, यवतमाळला 105 मार्कांवर. तर ही महिलांची ओपनची मेरिट होती. तर यावरून आपल्याला समजेल की ओपनच्या महिलांचा कट ऑफ कसा गेला होता. कुठं कुठं 135 ते 138 पण लागलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. एससी महिला आपण बघूयात. आता एससी महिलांचा जर विचार केला तर सर्वात टपचं जर मेरिट आपण बघितलं, टॉपचं मेरिट बघितलं कॅटेगरीचं, एससी कॅटेगरीचं, तर सर्वात टपचं मेरिट 131 मार्कांवर धुळे शहरचं लागलेलं होतं टपचं मेरिट. आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी मेरिटचा जर आपण विचार केला तर ठाणे ग्रामीण यांचं फक्त 84 मार्कांवर एससी महिला ही तिथं भरती झालेली आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टपचं मेरिट लागलेलं आहे, तर नाशिक शहर असो, बुलढाणा शहर असो, मुंबई असो. मुंबईला 119 मार्कांवर मेरिट हे येऊन गेलेलं होतं. तर हा मेरिट मधला आपल्याला फरक इथं आढळून येतो. तर ठाणे रायगड यांसारखे जिल्हे 116 मार्कांवर मेरिट हे गेलेलं होतं मागच्या 2024च्या भरतीमध्ये. तर अशा प्रकारे एससी कॅटेगरीचा, तसेच आता बाकीचा जर विचार केला एससी कॅटेगरी बद्दलच बोलू आता, तर ठाणे ग्रामीणचं फक्त 85 मार्कांवर, भंडारा, मुंबई, जीआरपी यांचं मेरिट फक्त 93 मार्कांवर गेलं होतं. यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये फक्त 94 मार्कांवर गेलं होतं. पालघरला 95, मीरा भाईंदरला 97. मीरा भाईंदर बऱ्याचशा कमेंट येतात मीरा भाईंदरचं मेरिट कसं जाऊ शकते, तर मागच्या वर्षी 97 मार्कांवर लागलेलं आहे टपच्या पेपरमध्ये. तर आपण विचार करू शकतो किती लागू शकते. 6-7 जिल्हे असे आहेत की फक्त 100च्या डायरेक्ट खाली तिथं मेरिट हे आलेलं आहे, तर ते पण आपण बघितलेलंच आहे. तर अशा प्रकारे एससी कॅटेगरीच्या महिलांचं मेरिट हे लागलेलं आहे. एनटीडी महिलांचा आता बघूयात आपण. एनटीडी महिलांचा जर आपण विचार केला, एनटीडी प्रवर्गाच्या महिलांमध्ये पण खूप फरक आपल्याला आढळून येतो मेरिटमध्ये. काही जिल्ह्यात 125 मेरिट क्रॉस झालं, तर काही मध्ये फक्त 100च्या आसपास किंवा 100च्या समोर 105च्या दरम्यान मेरिट हे आलेलं आहे. तर सिंधुदुर्गला 124 मार्कांवर, जळगावला 123 मार्कांवर. तर त्याच्या उलट फक्त या कोल्हापूर सारखा जिल्हा जर असेल तर तिथं फक्त 75 मार्कांवर महिला एनटीडीचं मेरिट हे गेलेलं होतं. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात 103 मार्कांवर, नागपूर ग्रामीणला 101 मार्कांवर इतकं कमी मेरिट हे लागलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं फरक आपल्याला आढळून येतो. तर आता आपण पाहूयात एनटीबी महिलांचा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त टपचं मेरिट महाराष्ट्रात बीडमध्ये लागलं होतं, जे की 136 मार्कांवर लागलेलं होतं. तर त्याच्या खालोखाल मुंबईला एनटीबीची एक जागा होती. आता एनटीबी कॅटेगरी बद्दल काय घडलं 2024च्या भरतीमध्ये, तर मुंबईला नवी मुंबईला एनटीबीची एक जागा होती व एकही महिला उमेदवार तिथे उपलब्ध झाले नाही. तर आपल्याला माहितीच आहे ती सर्वसाधारणला जागा मिळत असते. आणखी एक टप जिल्हा बघू. धाराशिवला 132 मार्कांवर मेरिट गेलं होतं. मुंबई, ठाणे शहर, जळगाव असो या ठिकाणी 120 क्रॉस गेलं होतं मेरिट. पण त्यामध्ये असे काही जिल्हे आहेत की 100 मार्कांच्या खाली आसपास असे मेरिट महिलांचं हे लागलेलं आहे. भंडाऱ्याला फक्त 100 मार्कांवर, मीरा भाईंदरला 98 मार्कांवर, कोल्हापूरला 85 मार्कांवर आणि नवी मुंबईला पण एक जागा होती, ते पण महिला उपलब्ध झालेली नाहीत. आता समोर बघूयात व्हीजे कॅटेगरीचा जर विचार केला, व्हीजे कॅटेगरीच्या प्रवर्गातील महिलांचं काही मेरिट 120 क्रॉस झालं होतं, तर काही जिल्ह्यात 100च्या आसपास झालं. प्रत्येक कॅटेगरी बद्दल असंच घडलेलं आहे. कुठे कुठे 120 क्रॉस झालं, कुठे 125 क्रॉस झालं, तर कुठे कुठे फक्त 100च्या आसपास, 100 म्हणजे 94, 95, 102, 104 अशा प्रकारे मेरिट हे जेमतेम लागलेलं आहे. नांदेड सारख्या ठिकाणी 95 मार्कांवर, मुंबई जळगाव सारख्या ठिकाणी 125 मार्कांवर आणि ठाणे, रायगड, सातारा यासारख्या ठिकाणी 120 क्रॉस झालेला आहे मेरिट व्हीजे 1 कॅटेगरीचं. भंडारा सारख्या ठिकाणी 99 मार्कांवर, पालघर सारख्या ठिकाणी 103, पिंपरी चिंचवडला 104 मार्कांवर मेरिट हे व्हीजे 1 महिलांचं गेलेलं होतं. ईडब्ल्यूएस महिला बघू आपण. ईडब्ल्यूएस महिलांचा आता विशेष बाब अशी आहे की 29 जिल्हे असे आहेत की तिथं फक्त 100च्या आसपास मेरिट हे गेलेलं आहे आपल्या ईडब्ल्यूएस महिलांचं. 100च्या आसपास 29 जिल्हे असे आहेत की, आणि महाराष्ट्रातील 4 जिल्हे असे आहेत की तिथं ईडब्ल्यूएसच्या महिलाच उपलब्ध झालेल्या नाहीत.
म्हणजे ईडब्ल्यूएसच्या महिलांच्या जागा होत्या पण तिथं महिला उमेदवारच उपलब्ध झालेले नाहीत. तर असे काही जिल्हे बघू आपण आता. तर मुंबईला 115 मार्कांवर, सोलापूर ग्रामीणला फक्त 110 मार्कांवर, चंद्रपूर सारख्या ठिकाणी 111 मार्कांवर, नाशिक ठाणे सारख्या ठिकाणी 108 मार्कांवर. आता नांदेडला सर्वात कमी बघू आपण ईडब्ल्यूएसच्या महिलांची कुठं कमी लिस्ट लागली. तर नांदेडला 73 मार्कांवर, बीड वर्ध्याला 74 मार्कांवर, ठाणे मुंबई जीआरपीला 76 मार्कांवर. तर महाराष्ट्रात 4 जिल्ह्यातील जागा अशा आहेत. आता बघू आपण. अमरावती शहरला 6 जागा होत्या. थांबा एक मिनिट. तर ह्या आता आपण त्या जागा म्हणजे ईडब्ल्यूएसच्या कुठं महिलांच्या जागा खाली गेलेल्या आहेत. तर अमरावती शहरला 6 जागा होत्या, 6च्या 6 जागाही डायरेक्ट खाली गेलेल्या आहेत. त्या आपल्या सर्वसाधारणला मिळत असतात. परभणीला 3 होत्या, पुणे रेल्वेला 3 होत्या, वाशिमला 2 होत्या, अहिल्यानगरला 1 होती. तर अशा प्रकारे ह्या ज्या इथं जागा होत्या तर ह्या पूर्णच्या पूर्ण डायरेक्ट सर्वसाधारणला मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्व कॅटेगरी या व्हिडिओमध्ये महिलांच्या सर्व कॅटेगरी, एससी एसटी ओबीसी या सर्व कॅटेगरी आपण जेमतेम बऱ्यापैकी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या महिलांना नक्कीच शेअर करा व सोबतच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे, मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो, 2025च्या भरतीच्या रिलेटेड सर्व काही अपडेट्स आपण प्रत्येक म्हणजे 1600 कुठलं कसं आहे, 800 कुठलं कसं आहे, तर याचे व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.